माझ्या याला काय वाटलं, भास झाला की गुणगुण गुणगुण काहीतरी आवाज येत आहे. तर त्यानंतरची गोष्ट आहे, हळूहळू ते ब्लँकेट असं ओढायचं. एकदा झालं, दोनदा. ती मला म्हणते, आदित्य उठ, हे बघ हे बघ. म्हणजे ती मला म्हणतरी निंबू कापलेला ठेवला होता. ते कोणी ठेवला, काय ठेवला, कोणालाच काय माहिती नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स चॅनलवर. तर आजही आपल्याकडे खूप भयंकर आणि खूनखार अशी स्टोरी आहे, तर ते आपण ऐकूयात. त्याआधी मी सर्वांची क्षमा मागतो, कारण की खूप दिवस झाले आपल्याकडनं कॉल गेलेले नाही आहेत. भरपूर लोकांनी आपला गुगल फॉर्मच्या मार्फत आणि इंस्टाग्रामच्या मार्फत आपला कॉन्टॅक्ट केलेला आहे. आपला चॅनल काही दिवसापूर्वी हॅक झाला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे आणि खूप लोकांचे कॉल्स आले, पोलिसांनी आपलं चांगलं सहकार्य केलं आणि आपल्या भरपूर सबस्क्रायबरनी आपल्याला त्यांच्या माध्यमातून जशी काही मदत होईल तशी मदत केली आणि आपला चॅनल आता परत बॅक आलेला आहे. म्हणून आता परत रेग्युलरली आता सगळ्यांना कॉल्स जातील. कॉल अटेंड करा आणि पॉडकास्टसाठी परत आपल्या इकडे या आणि पॉडकास्टसाठी ज्यांना ज्यांना जमल त्यांनी या, ज्यांनी आपला कॉन्टॅक्ट केलेले आहेत त्यांनी. तर चला आता सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव आदित्य चावके आणि मी प्रॉपर नागपूरचं आहे. बरं. आणि सध्या राहता कुठे तुम्ही? आता माझं राहणं पुण्याला आहे, आकुर्डीला. बरं. आणि सध्या काय करता सर तुम्ही? सध्या आता मी जी एरोस्पेसला वर्क करतोय, ज्युनियर इंजिनियर. बरं. काय काय कसे कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते आणि त्याची सुरुवात कशी झाली? ही जवळपास गोष्ट म्हणजे लहानपणीची आहे. तर त्यावेळेस मला समज वगैरे होता. तर तरी काहीतरी स्टेप्स सांगतो मी तुम्हाला त्याच्यात काही. आता ही लहानपणीची गोष्ट. आता आम्ही आधी राहायचो नागपूरला. तर नागपूरवरून माझ्या वडिलांची जॉब सुटलेली. तिथे जॉब करायचे ते कोल माइन्सला. तिकडे त्यांची जॉब सुटलेली. तर माझ्या वडिलांनी जॉब बघितली थर्मल स्टेशनला, दुसऱ्या गावाला. सो आम्ही तिकडे शिफ्ट झालो. आणि तेव्हा कसं आहे, थोडंसं फायनान्शियली आम्ही वीक होतो. तर माझे वडील म्हणायचे की ठीक आहे, आता आपल्याला थोडंसं काहीतरी मॅनेज करावं लागेल. आणि त्या कमी पगारामध्ये सगळं काय मॅनेज करायचं आहे. इवन आमच्या शाळा प्लस घर चालवायचं आहे आणि आजी आजोबा आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तर त्याकरिता आम्ही थोडंसं मॅनेज केलं. आणि कमवणार तुमचे फक्त वडीलच? हां, कमवणारे वडीलच. आई पण करायची. जस्ट माझ्या आईनी पार्लर शिकलेली होती, जस्ट स्टार्ट करायची होती. सो तिने स्टार्ट करण्याच्या आधीच म्हणजे थोडंसं आम्ही विचार करत होतो की करायचं की नाही म्हणून नेमकं. तर जस्ट आता मी स्टार्ट केलेलं होतं आणि ते रूम शिफ्ट केले आम्ही. आणि तिकडे काही अशा घटना घडल्या जे म्हणजे आपण म्हणू शकत नाही की त्यावेळेस मी तर भरपूर लहान होतो, पण माझ्या आईने चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्या त्या घटना, पाहिल्यात. सो त्यामधलं जसं की स्टार्टिंग म्हणजे ही गोष्ट कधी होतीच नाही, आम्ही कधी एक्झिस्टच नाही करायचो. म्हणजे नेमकं हे आहे का कृत्य, म्हणजे कोणाला काय वाटायचं हॉरर. माझे वडील कसं आहे की त्यांना वाटायचं की नाही, माझ्या मुलांना म्हणजे कसं स्ट्रॉंग, भूत प्रेत काही नसतं. आणि पहिली गोष्ट ते एकटे जायचे कुठे, आणि नेमकं म्हणजे त्यांना असं पूर्ण स्ट्रॉंग फील वाटायचं. आणि आम्हाला पण सांगायचे की कधी काय व्हायचं नाही, नसतं काही असं तसं. तर आम्ही पण असं स्ट्रॉंग होतो. पण त्या घरात गेल्यानंतर ते नेमकं म्हणजे खूप काही घडलं. तर ते स्टार्टिंग म्हणजे अशी झाली नेमकी की आम्ही तिथे शिफ्ट झालो जून महिन्यामध्ये. जून म्हणजे जस्ट स्टार्ट व्हायचा होता, म्हणजे स्टार्टिंगचा 1-2 तारीख. तर आम्ही शिफ्ट झालो. माझ्या वडील तिथे आधीच राहायचे माझ्या आत्याकडे. सो मग आम्ही रूम वगैरे घेतली तर आम्ही तिकडे शिफ्ट झालेलो होतो. तर शिफ्ट केल्यानंतर आता सगळं काय आम्ही शिफ्टिंग केलं, सामान वगैरे लावलं. आता भर जूनमध्ये पावसाळा भरपूर असतो. पाऊस म्हणजे तिथं नेमकं पाऊस पण भरपूर पडतो तिकडे. तर घराच्या आतमध्ये आपण दोऱ्या बांधत असतो, राईट. तर ते दोऱ्या बांधत असताना घरात नेमकं म्हणजे अशी एक छोटीशी अशी एक बांधणूकची अशी काहीतरी होतं. ते नेमकं काय आहे ते मला पण माहिती नाही. आणि ते माझ्या वडिलांनी सोडले. आणि माझ्या वडिलांना क्लिनिंगनेस खूप आवडायचं. तर ते क्लीन कसं म्हणजे पूर्ण प्रॉपरली, हे इकडे काय लागलं आहे, जाळके लागले, ते काढ, हे काढ. तिकडे गेल्यानंतर पहिले क्लिनिंग वगैरे सगळं. सो ते क्लिनिंग वगैरे केली. आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी तार बांधला होता कपडे वाळू टाकायसाठी. आणि तो तार जशी ती गठाण सोडली आणि तो तार बांधला, त्या दिवशीपासून आमच्यासोबत असे कृत्य घडले की आपण म्हणजे गट बांधली म्हणजे काहीतरी धागा बांधला होता? नाही, गाठ नव्हती. म्हणजे नेमकं त्यामध्ये काहीतरी होतं, म्हणजे सुपारी वगैरे वगैरे समथिंग काहीतरी त्या घराची कोणीतरी बांधणूक केलेली होती. ते थोडंसं पुढे कळेल तुम्हाला ते म्हणजे नेमकं काय आहे. तर त्या घराची बांधणूक केली होती. आम्हाला ते नंतर कळलं शेवटी. सो पहिले तर आम्हाला असं वाटायचं की असेल काही, पण काढून टाका, म्हणजे क्लिनिंगनेस असायचा. आणि माझ्या वडिलांना असं नास्तिक गोष्टी वगैरे काही आवडायच्या नाही. नास्तिक म्हणजे कसं आहे, देवामध्ये श्रद्धा ठेवायची, या असं काही गोष्टी म्हणजे विश्वास करायचा नाही. आणि काय असलं पण तर माझ्या आईला म्हणायचे असं काही करायचं नाही, थोडंसं नॉर्मली बिहेव करायचं. सो मग आम्ही ते राहायचं पहिली रात्र. आणि माझ्या वडिलांची होती नाईट शिफ्ट. आता ही कृत्य घडलं म्हणजे स्टार्टिंग होती त्याची, पहिला दिवस.
वडिलांची नाईट शिफ्ट. आणि जनरली माझ्या वडिलांची कशी नाईट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट असायची, तर सेमी नाईट शिफ्टच म्हणता येईल. तर नाईट शिफ्ट असताना आम्ही म्हणजे माझी आई जस्ट आता पार्लरचं करायची, तर तिला ते म्हणजे कसं आहे, ती स्टार्टिंग करणार होती, तर तिचं ते तिला थोडंसं रिकॉल करायचं होतं. तर ते रीड करायची तिचे पुस्तक वगैरे सगळं, म्हणजे कसं काय करायचं, नेमकं काय म्हणजे करणार आहोत आपण. तर ते सगळं सामान वगैरे एकत्रित करायची, रात्री ती प्रॅक्टिस करायची. तर प्रॅक्टिस करताना त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते, तर माझी पुस्तकांनीच वाचायची, सगळं काही करायची. तर आमच्याकडे तेव्हा जस्ट शिफ्ट झालं होतं, तर टी व्ही वगैरे पण नव्हतं. टी व्ही म्हटलं म्हणजे आता तिकडे CD प्लेअर वगैरे घेतलेलं होतं आम्ही, पण ते पण काही CDज वगैरे आम्ही 1-2 आणायचो, पण ते पाहून झाले की आपण बोर वाटायचं आपल्याला. सो ते झालं. त्यानंतर आम्ही टी व्ही बंद केली, कार्टूनची CDज लावली होती, बंद केली, सगळं झालं. आता माझी म्हणत होती की आता चला अभ्यास करतो मी, आता तुम्ही लोक झोपा. आणि आमची कशी पहिली शाळा होती ती, म्हणजे जायचं होतं आता शाळेमध्ये, सकाळी लवकर उठायचं होतं. आम्ही गेलो आणि त्यामध्ये झोपलो आम्ही दोघंही भाऊ, मला एक लहान भाऊ आहे, आम्ही दोघेजणं झोपलो. आणि मग माझी आई म्हणाली की आम्ही अभ्यास करते, तुम्ही लोक झोपा. जवळपास आता ही 11:30 वाजताची गोष्ट आहे. रात्री 11:20 झालेले, माझे वडील घराबाहेर पडले. त्यानंतर 11:30 वाजले कसे 11:30 वाजल्यानंतर माझी वाचत बसली, सराव करत बसली. आता नेमकं घडलं म्हणजे असं, 11:30 वाजता अर्धा व्यक्ती झोपेत असतो, ठीक आहे. तर आम्ही दोघे भाऊ झोपेत असताना माझ्याला काय वाटलं, भास झाला की गुणगुण काहीतरी आवाज येत आहे. तर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की हा गुणगुण आवाज म्हणजे असं काहीतरी कोणीतरी झोपलाय, काहीतरी गुणगुण करते. तर माझ्या भावाला म्हटलं आईनी, म्हणजे आम्ही आता झोपेत असताना, की आदित्य तू आवाज करतोय, आणि कसं उक्कड झोप होती लहानपणी, एवढं काही नाही. तर माझ्या आईने उठवलं मला, आदित्य तू गुणगुण करतोय का झोपेत, म्हणे की काय करतोय, तर असं काय करतो. मी म्हटलं मी तर काहीच नाही करताय, आम्ही सगळे झोपलो. आणि माझी आई काय म्हणते, तू एक काम कर, तू उठ आणि इथे माझ्या बाजूला बस, मी अभ्यास करते, तू थोडंसं काहीतरी तुझं वाच, किंवा तू म्हणजे माझ्या बाजूला बस फक्त. तर माझ्या आईचं मन म्हणजे कसं पडलं की आता मुलगा आहे, तर तिला भास वाटला थोडासा, तर ती भ्यायची, तर आम्हाला सांगायचं, कारण आम्ही लहान होतो. थोडंसं वाटायचं की म्हणजे मुलांना जर मी असं जर म्हणेल तर आतापासून तर हे कसे काय करणार म्हणून. तर ते झालं. त्याच्यानंतर तुमची आई अभ्यास करत, पण ते कशा संदर्भातला अभ्यास करत? ते अभ्यास करायची पार्लरविषयी. पार्लर म्हणजे नेमकं तिने संपलेलं होतं, तिला सर्टिफिकेट मिळालेलं होतं, जस्ट ती स्टार्ट करणार होती, स्टडी चालू होतं, म्हणजे पेपर्स वगैरे सगळं झालेलं. ती अभ्यास करायची रात्री, कारण तिला स्टार्ट करायचं होतं पार्लर. तर ते स्टार्ट करायच्या आधी तर आपण बरोबर सगळ्या गोष्टी माहिती करतो परत एकदा. तर ती अभ्यास सराव करायची, तिला ते बुकलेट दिलं होतं, ती ते सगळं वाचत असायची. तर त्यावेळेला मग मी बसायचो, आई तू हे वाचते, माझी काय म्हणायची, तू हे बघ, हे पुस्तक बघ काहीतरी आणि बघत राहा. तर मी ठीक आहे तिच्या बाजूला बसलो. मग मला झोप येते, आई उठ, चला झालं आता, झोप येते असं करता 12:30 वाजले. 12:30 वाजता माझी आई काय म्हणते, आता ठीक आहे, आता मला आपण म्हणते झोपू. माझी आई झोपली, आम्ही सगळेजणं मिळून आता सगळं काय शांत आहे, माझा भाऊ झोपलेलाच. आता आम्ही कसं एकच अंथरूण घ्यायचो, अंथरूण म्हणजे पांघरूण. तर आता पांघरूण घेतल्यानंतर आम्ही सगळं, आणि कसं थोडीशी थंडी असते, तर फॅनचं कसं कमी स्पीड असतो, तर कसं आहे तरी माझ्या आईला असं गुणगुण काहीतरी आवाज यायचा, आणि तो कसा असा एकदम व्हायब्रेट झालेला. तर माझी आई काय म्हणायची की काहीतरी होऊ शकते, हवा आणि वारा वगैरे येतोच, तर ते खिडकीतूनच्या फटीतून वगैरे येत असेल असं वाटायचं, पण तसं काही नव्हतं. सो नेमकं झालं असं की हळूहळू अशी आता घडीचा पण आवाज येतो तिथे. तर असंच, आणि कसं आहे वडिलांची पहिली नाईट शिफ्ट, कसं आहे आपल्याला एकदा उठवल्यानंतर मग आता परत झोप येत नाही. माझी आई पण म्हणजे अशी कशी उक्कड झोप होती. झोपलो, आणि पहिले माझ्या आईला माहिती आहे का, थंड वारा आला. आता थंड वारा म्हणजे पावसाळ्याची वेळ तर थंड वारा येतोच, पण आता तो कुठून आला काय आला माहीत नाही, असा जोरात आला आणि अशा आमच्या अशा अवतीभोवती असा फिरला. तर माझी आई काय म्हणते, असा थंड वारा आला, म्हणते यार, म्हणते तू एक काम कर, म्हणते फॅन बंद करून दे. आम्ही फॅन बंद केला. आता फॅन बंद केल्यानंतर सगळं शांत. आता शांत याच्यात झोप येत नाही, तरी पण आम्ही झोपलो. हळूहळू आता आमचं ब्लँकेट असं आहे, हळूहळू मागे करत होता. तर कोणीतरी, आता कोण आहे, आम्ही कसं अंधारात झोपायचो तेव्हा, म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही एवढं भीत नव्हतो आधी, अंधारात झोपायचो. मग हळूहळू ते ब्लँकेट घेतलं एकदा. पण अंधार कसा होता, कारण की तुमच्या आई तर स्टडी करत होता ना. या अंधार म्हणजे आम्ही झोपल्यानंतरची गोष्ट आहे ही, झोपल्यानंतरची गोष्ट आहे. सो आम्ही झोपलेलो असताना तेव्हा त्यावेळेसची गोष्ट आहे. तर मग ती वारा वगैरे झाली ती गोष्ट, त्यानंतरची गोष्ट आहे. हळूहळू ते ब्लँकेट असं ओढायचं, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा,
तर माझी आई म्हणायची, आता आम्हाला पण काय वाटायचं की आपण पाय वगैरे असं करतो तर ती ब्लँकेट खाली जात सरकते, आहे, हं. पण ते तसं कृत्य नव्हतं, ते काहीतरी वेगळंच होतं. तर ते 1 दिवस 2 दिवस आता जवळपास असं दररोज असं घडायला लागलं. आणि मी कसं आहे, मी शाळेत गेलं की माझी आई म्हणे, मी आईला सांगायचो की आई मला नाही का शाळेत झोप येते, मी आता जागणार नाही आज उद्यापासून. तर माझी आई म्हणते ठीक आहे, आपण मी जे काय करायचं मी ते दिवसाच्या ह्याच्यात करून टाकत जाईल, रात्री करणार नाही. कारण माझ्या आईला दिवसा वर्क असायचं, घरचं काम करायची ती. तर मग घरचं काम करत असताना तिला वेळ नव्हता मिळत, म्हणून ती संध्याकाळची अभ्यास करायची. सो ते कृत्य हळूहळू वाढत गेलं. आता वाढलं म्हणजे कसं, तर नेमकं आता तिला ते आवाज, पहिले गुणगुण होती, ते स्पष्ट होत गेली. येऊ का, असं हळूहळू काहीतरी गुणगुण आवाज, किंवा असा बारीकसा असा आवाज यायचा, किंवा असा एकदम कुठून कोणीतरी असा फटीतून एकदम बारीक याच्यातून बोलत आहे तसा आवाज यायचा, पण काहीतरी बोलायचं. म्हणजे नेमकं म्हणजे सांगायचं नाही की म्हणजे नेमकं बोलते काय आहे. शब्द वगैरे काय माहितीत का, काय बोलायचे? शब्द तर नेमकं मला तेवढं आठवत नाहीये प्रॉपरली. येऊ का वगैरे, हा येऊ का, म्हणजे ते असं नेहमी तर ही गोष्ट आठवायची की ती मला नेहमी एकच गोष्ट सांगत होती की येऊ का, किंवा झालं का जेवण, मला वेळ आहे, मी येतो आहे, असं असे काहीतरी असे कृत्य हळूहळू असं ऐकू यायचं. तर मग ते कसं आहे, ते हळूहळू ना, ते पहिले बोलण्यापर्यंत ठीक होतं, मग हळूहळू ते कृत्य वाढत गेलं आणि ते दिसण्यापर्यंत आलं. आता दिसण्यापर्यंत एक दिवसाची तशीच गोष्ट, माझ्या वडिलांची परत नाईट शिफ्ट. आता कसं आहे, नाईट शिफ्ट वडिलांना सांगितलं नाही का सगळ्या गोष्टी? नाही, माझी आई सांगायची, पण माझे वडील कसे, नाही असा विश्वास करायचा नाही, हे काही म्हणजे आपलं असत नाही, भूतप्रेत काही नसतं. मी आणि माझे वडील कसे पॉवर हाऊसमध्ये, तिथे कसं खूप लोक बांधकाम करताना, जे पॉवर हाऊस स्टेशन आहे तिथे बांधकाम करताना बरेच लोक मेलेत. तर माझे वडील मला नेहमी हिंमत द्यायची की तिथे इतके लोक मरण पावलेत, कशा तरी दुर्दैवाने, कशा तरी कारणाने, तर तिथे तर कधीच मला काय दिसत नाही, इथे का असं तू विचार करतो, म्हणजे असं म्हणजे आम्हाला सांगत राहायची, हिंमत द्यायची ती. तर माझी आई म्हणायची की तुम्ही माझा विश्वासच करत नाही आहे. माझ्या आईला पण म्हणजे असं कसं मूर्खात काढल्यासारखं. मग ठीक आहे, तिथपर्यंत ठीक होतं. आणि मग माझे वडील जसे घरी यायचे तर माझी आई सांगायची की आज असं घडलं, आज परत घडलं, उद्या परत घडलं, म्हणजे असं ते नेहमी दररोज सांगायची. तर माझे वडील त्याचे ठीक आहे, तू एक काम कर, लाईट सुरू करून झोपत जा. आता लाईट सुरू केला, आता परत एक रात्र, परत लाईट सुरू आम्ही, आणि परत सगळेजण झोपलेलो. आता झोपलेलो असताना माझी आई, आता आम्ही सगळेजण असं झोपलेलो, उठली. तिला असं तिला भीती वाटायची, ती झोपायची नाही. आणि कसं आहे, तिची रास हलकी होती, ती तिला सगळं काय म्हणजे असं आभास होत होता आणि पटकन ती रिॲक्ट करायची. तर मग आता एक दिवस तसंच काहीतरी अंधाराच्या रूममधून घोळका, असा मच्छरांचा घोळका आलेला, काळोख्याचा असा आलेला दिसला. आता सगळं एकत्रित होत आहे तसं दाखवतं ते, तिला ते कृत्य दिसलं. तर कृत्य दिसल्यानंतर ती घाबरली. तर ती मला म्हणते, आदित्य उठ, हे बघ, हे बघ, म्हणजे ती मला म्हणते ती की ती उठ पटकन आणि बघ. तर मी बघतो तर काहीच नाही, पण तिला ते दिसलं होतं. त्यानंतर मी झोपीतच, मग मी परत, आपण डुलकलं की झोपून जातो. झोपल्यानंतर ती परत म्हणायची, बघ, परत परत उठ उठ उठ, आणि म्हणजे असं रात्रभर चाललं. तर मी म्हणायचो की का दिसतंय, तर ती सांगायची नाही, ती रडायची अशीच की काय नाही, मला काहीतरी होत आहे, इथं काहीतरी दिसतंय, आपण इथे नाही राहू. तर ती अशी नेहमीच म्हणायची, आपण इथे नाही राहू, आपण काहीतरी म्हणू, किंवा बाबांना म्हणू आपण की तुम्ही जनरल शिफ्ट घ्या, तुम्ही नाईट नका घेऊ. तर आम्ही असं विचार करायचो नेहमी. ठीक आहे, बाबांना म्हटलं, तर अशी अशी गोष्ट घडत गेली. आणि ते पहिला दिवस होता तो, जेव्हा तिला ते पहिल्यांदा दिसलेलं होतं काहीतरी काळोख्याचं. मग ते हळूहळू ते क्लिअर होत गेलं. क्लिअर म्हणजे कसं की तिला ते पूर्ण स्पष्ट दिसत होतं, त्याची सावली वगैरे दिसायची. ती सावली या दारात नाही यायची, या दारात जायची, तिकडून यायची, इथे बसायची. ते रात्रभर तिचं कृत्य चालू असायचं आणि ते उजेडामध्ये तिला दिसत होतं हळूहळू. तर ती माहिती आहे का, रात्रभर जागी असायची आमच्यासाठी. मग आम्ही म्हणजे खूप लोक म्हणतात, मग माझ्या आजींना वगैरे सांगितलं. माझी आजी म्हणते की तू देवाचं कर, देवाची भक्ती कर. असं जवळपास आता खूप दिवस झालेत. मग आम्ही माझ्या आजीला म्हटलं की तू आमच्याकडे राहायला आहे. तर माझी आजी म्हणायची की मला राहता येणार नाही, कारण मी दुसरीकडे कुठेतरी काम करते सध्याचं. माझी आजी काम करायची दुसरीकडे, तर तिकडे ती म्हणते की मी येत नाही. तर ठीक आहे बा, नका येऊ. मग आम्ही खालच्या घरमालकाकडे आम्ही त्यांना सांगितलं की असं असं घडतं आमच्यासोबत. तर त्यांनी म्हटलं की असं काहीच नाही. त्यांनी पण मूर्खात काढलं आम्हाला. तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे. माझ्या आईने म्हटलं की तुम्ही, या आजी आहेत, यांना तुम्ही झोपायला पाठवत जा, जेव्हा पण नाईट असली तेव्हा. ती आजी पण यायची. पण तरी म्हणजे आपण एकामेकाच्या हिमतीने आपण म्हणतो की नाही, तो आहे म्हणून मी इथे झोपू शकते, असं फक्त आपण म्हणतो. पण नेमकं तसं काहीच घडलेलं नाही. तिला तरीही दिसायचं, तरीही ती म्हणायची, आणि तरीही त्या आजींना पण सांगायची की आजी बघा असं दिसतंय.
मे बी कुठेतरी वाटतं की त्यांना माहीत असेल की असं काहीतरी आहे. त्यांनी बांधणूक केलेली होती घरांची. सो त्यानंतर ते घडत गेलं. थोडंसं आणखी काही दिवस झाले होते, म्हणजे जस्ट 1 महिना झालेला होता. 1 महिन्यापर्यंत आम्ही मस्त म्हणजे घडलेल्या गोष्टी सगळं म्हणजे जाणवत होतो एक एक दिवस. माझी आई म्हणते की आता आपण म्हणते कुठेतरी माझ्या वडिलांना सांगतो म्हणते. मग माझी आईनी माझ्या नानाजींना म्हणजे फोन केला, असं असं घडत आहे. तर माझ्या आईला म्हणते की तू हनुमान चालीसा दररोज वाच. हनुमान चालीसा लागल्यानंतर आम्ही काय करायचो, रात्री झोपत असताना मग हे कृत्य जसं जसं वाढत गेलं तर आम्ही अक्षरशः देवाची पुस्तकं ठेवून झोपायचो. बापरे, इतकं म्हणजे भीती वाटायची. आणि मग रात्री झोपत असताना लोक म्हणतात की तुम्ही झोपत असताना रात्री म्हणजे देवाचं असं नामस्मरण करू नये किंवा म्हणजे असं गादीवर बसून. तर आम्ही गादीवर बसून म्हणजे सगळं रात्री तिघही आई आणि माझा लहान भाऊ आणि मी असं बसायचो रात्री. माझा भाऊ तर झोपून जायचा कारण तो लहान होता, त्याला तेवढं कळत नव्हतं. तर मला कळत होतं, पण फार फार कसं म्हणजे माझी पूर्णशः सांगायची नाही गोष्टी की कशाला सांगू, म्हणजे घाबरेल बा आणखी आणि मला पण आणखी भीती वाटेल, तर ती थोडंसं कमी सांगायची मला. तर म्हणायची रात्री दुर्गा सप्तशती, दुर्गा सप्तकवच सगळं वाचायची. आणि ते वाचलं की तिला काही वाटायचं नाही तेवढ्या वेळपर्यंत. आणि जसं आपण बंद केलं की ते परत यायचं. आणि परत ते कृत्य, ते आपण कितीही म्हटलं ना, ते कृत्य ते दररोज घडत होतं. ते वारा येणे आणि ती रात्रभर जागायची, तर तिच्या डोळ्याखाली पूर्ण डार्क सर्कल्स आले होते. तर सगळेजण विचारायचे की काय झालं नेमकं. सगळ्यांना वाटायचं की म्हणजे मजाक करते किंवा काही, पण असं नाही. ज्याला घडतं त्यालाच कळतं. बरोबर. आणि ते दिसायला कसं होतं, काय आयडिया का तुम्हाला? दिसायला नेमकं आपण म्हणता येईल की माझ्या आईने मला जसं सांगितलं त्या प्रकारे सांगतो तुम्हाला. म्हणजे असं घोळक्यासारखं यायचं आणि मग ते शेप घ्यायचं बॉडीचा आणि ते पूर्ण काळं असायचं म्हणे आणि पूर्ण शॅडोसारखं एकदम डार्क. आणि तसं चमकून उठायचं आणि जसं ते समोर दिसायचं तर माझी आई घाबरायची. तर कसं होतं, मेल फिमेल कसं होतं दिसायला? ते तर नेमकं ते सांगताच येणार नाही. म्हणजे असं उभं राहायचं म्हणे आणि आकृती घ्यायचं बॉडी शेपचं, पण पूर्ण कम्प्लीट बॉडी नाही, घोळक्यासारखं यायचं असं आणि पुढे उभं राहायचं. तर नेमकं आल्यानंतर असं प्रत्येक दिवशी आम्ही असं आढळत गेलो. आम्ही खूप घाबरायचो. मग असं दिवसेंदिवस माझ्या लहान भावाला पण माहीत झालं. तर एक दिवस तसंच आता ते एक एक दिवस आता आडपट होत गेलं. आता जवळपास आता ते झालं आपलं. मग येतं आपलं श्रावण महिना. श्रावण महिन्यानंतर आपलं लगेच कृष्ण जन्माष्टमी, सगळे एक एक सण येतात. देवांच्या सणामध्ये जेवढाही ज्या दिवशी देवाचा सण असला त्या दिवशी ते अजिबात दिसायचं नाही. नेमकं माहित नाही का बरं. आणि जाणवायचं पण नाही बिलकुल अजिबात. म्हणजे 10 दिवस, आता गणपतीच्या 10 दिवसांची गोष्ट सांगतो. आता जवळपास गणपती आलेला, तर त्यामध्ये मी माझ्या आईला जिद्द केली, आई आपण गणपती बसव. ठीक आहे. तर माझी आई म्हणली की ठीक आहे आपण गणपती बसवू म्हणे, पण आपण तेवढी आमची ऐपत नव्हती. तर आम्ही कसं आमच्याकडे पितळेचा गणपती होता, तो आम्ही ठेवलेला, त्याचीच पूजा करायचो 10 दिवस. तर 10 दिवस पूजा केली, काहीच वाटलं नाही. पण दररोज आम्ही सकाळी उठायचो, गणपती बघायचो. असं म्हणजे स्थापना वगैरे करत नाही आपण गणपतीची, पण आमच्याकडे ते गणपती पडून राहायचा. पडून राहायचं म्हणजे कसं ते आधी जुन्या काळातले असे तुम्ही देव बघितले असणार, तर त्याला ते असं सिंगल्स असं पाट असतं त्याच्यावरती उभे असतात. तर ते आपण असं ठेवलं असतं. फक्त आम्ही त्याला कसं साईडला काढून आपण त्याची पूजा करतो 10 दिवस असं. माझे वडील म्हणायचे तू त्याचीच पूजा कर, आपण गणपती बसवू नये, पण तू करू शकतो पूजा. तर ते आम्ही पाठ ठेवला, त्याच्यावर सगळं काही आपण स्थापना जसं करतो नॉर्मली, पण स्थापना नाही, फक्त एक आपली मूर्ती ठेवली. आम्ही दररोज पूजा तो गणपती पडलेला असायचा दररोज 10 दिवस आहे. तर मग आपण म्हणायचो यार उंदीर असेल किंवा काही असं आपण म्हणतो. त्याची साईज केवढी होती गणपतीची? छोटीशी आणि असं म्हणजे असं फ्लॅट शेप. आता ती आधीची मोल्डिंग वाले यायची, तर ते मोल्डिंगमध्ये तुम्हाला माहीतच असेल. तर दररोज पडला असायचं. म्हणजे पण मी विचार करतो की पडलं का बा, कोणी जात नाही, रात्रीचा अंधार. आणि तिकडल्या आतमधल्या रूममध्ये 3 रूम होत्या, 1, 2 आणि 3 अशा. तिकडल्या रूममध्ये त्यांचं ते सामान असायचं आणि इकडल्या रूममध्ये किचन होती आमची आणि इकडल्या रूममध्ये हॉल. सो तिकडली रूम आम्हाला यूजमध्ये नव्हती, सो आम्ही इकडल्या रूममध्ये यूज करायचो. तर आम्हाला वाटायचं की एखादा आला असेल उंदीर आणि काहीतरी झालं असेल, पण नेमकं असं नेहमी घडत होतं. आणि 10 दिवस काहीच वाटलं नाही. त्या 10 दिवसानंतर परत त्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रामध्ये घडायला लागला. एक्स्ट्रा म्हणजे कसं की इन द सेन्स आपण म्हणता येईल की तिच्या कानापर्यंत आवाज जायचा. आतापर्यंत तर ते फक्त तिथपर्यंत सीमित होतं ब्लँकेट, आता हळूहळू तिच्या जवळजवळ, मग तिच्या कानापर्यंत. मग ती उठायची ना, तशीच आम्हा सगळ्यांना म्हणजे माझ्या भावाला आणि मला उठवायची, जागा करायची, उठ आता बस, आता आपलं काहीतरी होईल आदित्य, आता उठ. ती रडायची ना, आपल्याला पण रडायचं की आपण इतकं का करतोय म्हणजे सहन, म्हणजे इतकं सगळं काय असताना.
तर आपल्याकडे आणि माहिती आहे का अशा वेळेस माहिती आहे का आपण सगळ्यांना सांगतो की आमच्यासोबत असं घडत आहे. लोकांना काय वाटतं की यांच्या मागे कोणतरी काय लावलं आहे, यांच्यासोबत राहणं काहीच नाही, तुम्ही राहू नका, काही नका. म्हणजे मग असं लोकांना वाटायचं की अरे हे लोक मूर्खात काढत आहे आपल्याला म्हणजे किंवा काही. पण आम्हाला घडत होतं ते, आम्ही रडायचो तर आम्ही रात्रभर जागी असायचो आणि दिवसा म्हणजे असं काही कशी तरी काढून झोप काढायचो आम्ही. ते कृत्य वाढत गेलं. एक दिवस पोळ्याची गोष्ट ही सेम. पोळ्यांच्या दिवशी माझा लहान भाऊ घरी होता आणि आम्ही तिघं आई बाबा आणि मी बाहेर गेलेलो काहीतरी सामान आणण्याकरिता. माझा भाऊ घरी होता तेव्हा तो 3ऱ्या वर्गात होता. त्या 3ऱ्या वर्गातल्या मुलांना तेवढं कळत नाही. तो आतमध्ये होता टी व्ही बघत पाणी घ्यायला आतमध्ये गेला. पाणी घेताना तो पाणी पिलं आणि जसा तो ग्लास ठेवत होता तिकडे पूर्ण काळा झालेला त्याला दिसला आणि असे हातपाय कापलेले लटकले आहे असं त्याला दिसत होतं. बापरे. तर तो लहान होता तर तो सांगायचा आम्हाला. तर आम्ही काय म्हणायचो हा काहीतरी मूर्ख करताय, मस्करी करताय. पण तो रडत सांगत होता की असं होतं आणि आमच्यासोबत ते कृत्य घडत होतं ना ते दररोज. तर आम्ही म्हणत होतो की नाही हा खरं सांगते, पण त्याला सहानुभूती देण्याकरिता नाही असं काहीच नाही, असं काहीच नाही म्हणजे थोडंसं असं करायचो. मग ते माझ्या आजींनी माझ्या आजीच्या रिलेटिव्हमध्ये आहे कोणतरी, त्यांना बोलवलेलं. तर ते आले घरी बघायला. घरी येताबरोबर त्यांनी सांगितलं की तुमचं घर काहीतरी निगेटिव्हिटीने पूर्ण भरलेलं आहे. एका कोणत्यामध्ये ते आलेत घरी, हनुमानजीचं ते पाणी वगैरे केलं त्यांनी, पूर्ण शिंपडलं घरात. ते फक्त माहिती आहे का तात्पुरतं आराम द्यायचं. ती एवढी निगेटिव्हिटी शक्ती इतकी होती त्याच्यामध्ये की ते फक्त आपण म्हणतो आज आपण पूजा केली ते तात्पुरती व्हायची, पण ते त्याला थांबवू नव्हती शकत. ते आम्ही पुस्तक ठेवून झोपायचो, ते आमच्या तेवढा एरियापर्यंत नाही यायची, पण ते आम्हाला दिसायची. तर नेमकं असं वाटायचं की आता हे कधीपर्यंत जाईल. तर मग आम्ही थोडेसे कन्सर्न वगैरे घेतले. राखीचा दिवस माझ्याकडे माझी आत्या वगैरे आलेली. परत माझे वडील नाईट शिफ्टला गेले. ते त्यांना पण अनुभव आम्ही सांगायचो तर ते काय म्हणायची मजाक करत आहे. मग ते अनुभव त्यांनी स्वतः घेतले. आता कसे घेतले, माझी आत्या झोपायची ती तिच्याकडे पण अशी म्हणजे कसं सरळ होऊन झोपायला तिला म्हणजे सरळ होऊन झोपायची ती. तर तिला कसं आदत असती प्रत्येकाला, कोणाकोणाला कड वगैरे पडायची आदत नाही आहे. तर ती लोक म्हणतात की पॅरालाइज असतो तो एक प्रकार असतो, थिअरीज असतात लोकांची की ते आपण सरळ झोपले की पॅरालाइज. ती म्हणली की कोणीतरी आलं तिच्या छातीवर बसलं आणि तू म्हणली की चाल माझ्यासोबत, मी तुला घ्यायला आलो आहे. तर ती किंचाळून उठली रात्री झोपीतच आणि आम्ही लाईट सुरू करूनच झोपायचो. तर आम्ही लाईट सुरू केलेलाच होता. किती वाजताचा प्रकार असला हा प्रकार आहे? जवळपास 1-1.5 वाजताचा. आणि सगळेजण अर्ध्या झोपीत, सगळेजण उठून बसलेत आणि एकमेकाच्या हिमतीवर की तुम्ही बसा, ठीक आहे आता झोपा आपण, काहीच असं होत नाही, ठीक आहे. मग आपण देवाजवळ गेलो, देवाला हात जोडतो. प्रत्येक वेळी आपण देवाला आपण म्हणू शकत नाही, किती म्हणणार आहे, देवाला घेऊन थोडी झोपणार आहे आपण जवळ असं. तर तिला पण आढळला तो अनुभव. मग ती सकाळी सगळ्यांना सांगायची की नाही काहीतरी आहे. तेव्हापासून मग ते लोक पण थोडं कमी होत गेला म्हणजे कोणी मग आमच्याकडे यायचं नाही. मग असं करता करता एक दिवस परत वाढल्यानंतर एक दिवस माझी काय म्हणते की ते बघ म्हणते तिथे उभी आहे म्हणते, ते आता आपल्याला सगळ्यांना न्यायला आली आहे, ते आपल्याला म्हणते म्हणे की सगळ्यांना घेऊन जाईल, तू उठ आणि आपण इथे बसू एका ठिकाणी आपण सगळेजण. ती आम्हाला असे हात पकडून अशी घेऊन बसायची, समोर अशी पुस्तक ठेवायची देवाचं आणि ती आम्ही स्मरण. रात्रभर आमचं तेच चालायचं आणि सगळं आम्ही त्रासून गेलेलो. मग एका जणांनी आम्हाला कन्सर्न केला की तुम्ही एक काम करा, एक गाव आहे तिकडे जा आणि त्यांना तुम्ही विचारा की नेमकं हा प्रकार काय आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की घराची बांधणूक केलेली आणि बांधणूक केली होती, तुम्ही गेले, तुम्ही काहीतरी सोडलं आहे त्या घरचं. ते कृत्य घडण्यामागचं कारण म्हणजे असं की तुम्ही काहीतरी सोडलं आहे. तर ते कोणीतरी तुम्हाला आता तिथे नरबळी त्यांना पाहिजे, काहीतरी पाहिजे त्यांना. तर मग त्यांनी म्हटलं की तुम्ही आपल्या घरचं तेल आणा, तेल जे तुम्ही वापरता ते आणा. आणि ते त्यांनी घेतलं, ते दिव्यामध्ये ते विचारतात होते, दिव्याला ते विचारते, दिवा सगळं सांगतो म्हणे. आम्हाला पण असं काही विश्वास नव्हता, आम्ही पहिल्यांदा पाहत होतो ते सगळ्या गोष्टी. तर त्यांनी त्या दिव्याला सगळं विचारलं की काही आहे का, किंवा काही शैतान आहे का, किंवा काही जिन आहे का, किंवा काही प्रत्येक प्रकार विचारला. तर त्यांनी फक्त एका गोष्टीला हो म्हणलं. त्याला आपण म्हणतो जाणताचा प्रकार होता तो. तर नेमका जाणता म्हणजे काय ते मला पण माहिती नाही आणि आता पण कधी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न पण नाही केला आणि करायचं पण नाही. पण ते जे पण काही होतं प्रकार खूप खतरनाक. त्याला म्हणजे असं हे त्रास द्यायची त्या गोष्टी. आणि मग ते
तशीच मग ती दिवाळी वगैरे येत गेली. मग मग दिवाळी तुम्ही त्या बाबांना विचारलं की हा कोण आहे, त्यांनी सांगितलं ही गोष्ट, मग त्याच्यानंतर पुढे झालं काय? हां, बाबांना विचारलं की काय आहे नेमका प्रकार. त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे कोणतरी जाणता लावलाय तुमच्या मागे आणि तो आता तुम्हाला सोडणार नाही. कोणत्या तरी एक तरी त्याला बळी पाहिजे. म्हणजे बळी पाहिजे म्हटल्यानंतर आता ते त्यांच्या तोंडून ऐकलं आम्ही. तर आम्ही घरी आलो. माझी आजी पण होती त्यावेळेस सोबत. ते आमच्यासोबत राहायची. ते म्हणली की थांब थोडंसं, आपण काहीतरी विचार करू. आम्ही रात्री झाला का तोच पुन्हा प्रकार. घरची तुळशीचा सांगतो मी तुम्हाला, तुळशी पण आम्ही लावलेली वाळून जायची, राहायचीच नाही. कारण त्या घरात एवढी निगेटिव्हिटी होती की इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू त्या पण खराब होऊन जायच्या लवकरच. म्हणजे टी व्ही सुधरवली की टी व्ही खराब होऊन जायची, किंवा काही CD प्लेअर म्हणा. तर मग आम्ही तसंच बसून राहत होतो आणि मग ते आपल्याला काही एंटरटेनमेंटचा काही सोर्स नसल्यामुळे मग आपण बसायचं आणि मग त्याच त्या गोष्टी वारंवार आपल्याला मनात येतात. तर मग थोडंसं भीती वाटायची मनामध्ये कुठेतरी. सो ते असं कृत्य वाढत गेलं. दिवाळी आली. दिवाळीमध्ये सगळे पाहुणे आलेले. तर आम्ही दिवाळी पंचमीला साजरा केली. काहीतरी प्रॉब्लेम होता, आमच्याकडे डेथ झालेली होती कुटुंबामध्ये. सो तेव्हा माझ्या भावाचा पाय सायकलच्या चाकामध्ये गेलेला. त्याला लागलं होतं, फक्त खरचटलेलं होतं. तो घाव त्याचा बसत नव्हता. जवळपास तो 2 महिने तसाच राहिला. त्याला काय डायबिटीस वगैरे असं होतं का? काहीच नव्हतं त्याला, नॉर्मल. आता सगळे परफेक्ट पेशंट होता, म्हणजे चांगला होता तो, हेल्दी. सो ते घडत गेलं. ते वाढत, बसायच्या ऐवजी ते वाढत गेलं. त्याचं अंग असं नाही की म्हणजे पटकन, आमच्याकडे कोणाचंच अंग असं नाही की पटकन घाव बसत नाही, बसतं. सो ते वाढत गेलं. ते कारण काय होतं नेमकं आम्हाला पण नव्हतं कळलं. म्हणजे जगू पण देत नव्हतं, रात्री झोपू पण देत नव्हतं आणि ते जागून ठेवत होतं. म्हणजे तुम्ही कसंही करा, काही करा. एक दिवस तसंच एक कृत्य घडलं. दुपारची गोष्ट आहे ही. दुपारची मी घरी होतो, माझी आजी होती तसेच, आणि माझी आई बाहेर गेलेली होती. कारण माझी आई जात असायची बाहेर थोडंसं काहीतरी माइंड फ्रेश करण्याकरिता. सो मी घरी होतो. माझी आजी म्हणली की ठीक आहे आता आपण बसू म्हणते असंच. आणि मी काहीतरी ड्रॉइंग काढत होतो परत. मला शौक असायचा, मी खूप ड्रॉइंग वगैरे काढायचो. तर मी देवाचे जास्त काढत होतो जनरली. तर मी देवाचे पोस्टर्स वगैरे काढायचो. असं प्रिंट काढले, म्हणजे प्रिंट म्हणतो आपल्या, पेंटिंग काढलेत. पेंटिंग काढल्याने स्टिक केलं आपल्या भिंतीला. भिंत पूर्ण प्रॉपर याच्याने केलेली. आणि मी टेप कोणता वापरायचो, आपला जो सॅलो टेप असतो तो. आणि तो पण चांगला चिपकायचा, इतरकडे पण तो चिपकायचा. तर मी चिपकवलं तिथे आणि सगळं काय राहिलं. पण ते हळूहळू जसं सकाळी दुपारी लावलं की ते 2-3 मिनटात, 5-10 मिनटात ते गळून पडायचे खाली, चिकटायचंच नाही. अरे बापरे. ते काहीतरी निगेटिव्हिटी होती. आपण म्हणजे असं म्हणायचं यार चिकटत का नाही, तुम्ही तिथे काहीही लावा, ते गळूनच पडायचं. देवाचं काही तिथे टिकतच नव्हतं, म्हणजे इतकं त्याच्यामध्ये पावर होता. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही हनुमान चालीसा वगैरे, ती तात्पुरता आराम लागायचा आम्हाला. पण ते कसं आहे, ते संपलं की लगेच ते त्याचं स्टार्ट व्हायचं परत. मग तसं ते दुपारी कृत्य घडलं. आजीला म्हटलं हे चिपकतच नाही. मग माझी आजी म्हणली की तू एक काम कर, जाऊ दे आपण काहीतरी नवीन काहीतरी फोटोज वगैरेच लावतो, तू फ्रेम करणं सोडलं. मग तसंच तिथे आम्ही काढत बसलो. माझी आजी तिथे बसली. आजी म्हटलं काहीतरी आवाज येत आहे. आणि काहीतरी ते गंज हालत होता नेमका. म्हणजे का हालायचं तर माहीत नाही. ते असायचं काहीतरी काहीतरी असं खूप जोरात असा घडंघडंग आवाज यायचा. आजीला म्हटलं इथे काहीतरी आहे. दार उघडलं, आम्ही बघितलं तर शांत. परत दार लावलं. आजीला ऐकू येत आहे तुला? तर ती म्हणली की हो ऐकू येत आहे. सो परत आम्ही असं 3-4 वेळा असं घडलं. तर ते दिवसासुद्धा आम्हाला त्रास द्यायचं. तर ते म्हणजे त्याची ताकद वाढत चालली. दिवसेंदिवस आपण म्हणता येईल की तो आपली इन्क्रीज करत होता ताकद. म्हणजे दिवसेंदिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आता जवळपास आता 6 महिने झाले होते, 7-8 महिने. आता दिवाळी झालेली. दिवाळी झाल्यानंतर लगेच आम्ही विचार केला, कन्सर्न जसा घेतला होता, तुम्हाला तिथे रूम सोडावी लागेल पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तिथे जाताना एकही तुमच्या घरचा कापड किंवा काहीही तिथे नसावा, तुम्हाला खात्री घ्यायची म्हणे. तर आम्ही सगळं काही घेतलं, रूम शिफ्ट केली दुसरीकडे रूम शिफ्ट केल्यानंतर स्टार्टिंगमध्ये 2-3 दिवस काही वाटलं नाही. पण मग ते असं वाटलं का ते आपल्यासोबत पण आलेलं आहे. म्हणजे तसा प्रेझेन्स जाणवत होता. आणि जवळ ते तिथे पण त्रास द्यायला लागलं होतं. पण तिथे कसं आम्ही थोडंसं आता आपण कॉन्शियस झालो होतो की त्या गोष्टींविषयी, की आपल्याला माहिती आहे की आता करायचं काय नेमकं. त्यांनी आपल्याला एकच साधा उपाय सांगितलेला होता की तुम्ही तिथून रूम सोडा. आणि ते मग झालं असं की नेमकं आता ही गोष्ट होती रात्रीची.
आता रात्री सगळ्या गोष्टी कृत्य घडत होतं. त्यांच्याकडे गाय वगैरे पण होत्या भरपूरशा. आम्ही त्यांना म्हणजे नेमकं असं म्हणजे म्हणायची मजा येई की इतकं आमच्याच पुढे कोणीतरी काहीतरी लावलं आहे. आणि आमचं कसं फायनान्शियली पण आम्ही ओके नव्हतो. त्या कंडिशनमध्ये आपण काहीही करू शकत नाही, 10 वेळा रूम चेंज करू शकत नाही, आपण शिफ्टिंग करू शकत नाही. पण माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही म्हटले की नवीन घरामध्ये तुम्हाला प्रेझेन्स जाणवला, अशा काय गोष्टी घडल्या की तुम्हाला वाटले की ते आहे अजून सोबत? येस. सो आता ही गोष्ट आहे रात्रीचीच, ही रात्रीच कृत्य घडायचं सगळं काही. दिवसा म्हणजे खूप कमी घडलेत असे. तर ही गोष्ट रात्रीची आहे, संध्याकाळी 7 वाजताची. आता ते कसं आहे, 7 वाजताचं त्यांचा टायमिंग होऊन जातो सगळ्यांचा, ते ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांचं. म्हणजे कसं ते लोक काही ना काही करतातच. तर ते कसं आहे, दार असं उघडच होतं आमचं आणि रात्री म्हणजे जस्ट पूजा वगैरे केली आणि आतमध्ये स्वयंपाक करायची ती करत होती. आणि आम्ही टी व्ही बघत होतो आणि टी व्ही बघून झाली की जस्ट आता बस टी व्ही बघितली, स्विच ऑफ केला आणि अभ्यासाला बसलो. जस्ट माझा भाऊ आणि मी जस्ट बसलो आणि दाराकडे असंच आपण अशी नजर जाते क्रॉसमध्ये. आपण अभ्यास करत असताना ते सबकॉन्शियस माइंड आपल्याला असं म्हणते की काहीतरी असं वर बघताच काहीतरी असं पांढरं गेलेलं. माझ्या आईला सांगितलं मी, असं काहीतरी गेलं आई. तर मी आईला घेऊन गेलो दारा, म्हणजे बिलकुल जास्त डिस्टन्स नव्हतं, जवळच होतं. तर आईला म्हटलं इथे काहीतरी आहे, कोणतरी होतं. तर माझी म्हणजे कोणीतरी आलं असेल, घरमालिक वगैरे. आम्ही बघितलं तर तिकडे कोणीच नव्हतं. जस्ट बाजूला दाराच्या बाहेर निघालं की इकडे जस्ट लागूनच वॉशरूम होतं. तर कोणाला वाटलं की गेलं असेल कोणी, तिकडे बघितलं कोणीच नव्हतं, काहीच नाही. मग आम्हाला कुठेतरी वाटलं की हे सोबत आलेलं आहे. तिथे पण ते जवळ म्हणजे असं आभास द्यायचा की मी अजूनही इथे आहे, तुम्ही कितीही कुठे चालल्याचा पण नाही. मग हळूहळू हनुमान चालिसांचं पठण जे आहे ते दररोज म्हणजे नित्यनेम सकाळ संध्याकाळ करत गेलो आम्ही सगळे. आणि माझा लहान भाऊ, त्याला कसं वाचणं वगैरे जमत नाही, तर माझी कशी म्हणायची, मी म्हणतो तू माझ्या मागून म्हण. तर ते कसं आमचं पठण करायची दररोज, म्हणा माझ्या पुढे म्हणा. नाही म्हणजे नेमकं मी नसल्यात, कधी घरी एकटं असलं किंवा काही तुला भीती वाटली तर असं म्हणायचं. आणि तुम्ही म्हणले की तुमच्या वडिलांचा विश्वास नव्हता, मग रूम चेंज करण्यासाठी तुमचे वडील झाले कसे तयार? ती गोष्ट आता ती पण एक गोष्ट आहे. ते कृत्य जेव्हा घडत होतं आम्ही दररोज सांगायचो त्यांना. तर त्यांना एक दिवस त्यांना पण असा आभास कसा झाला त्यांना पण सांगतो. तर आम्ही त्या जुन्या रूमची गोष्ट सांगतो जिथे आम्हाला हे घरात होतं सगळं काही, पहिलीवाली जी हॉन्टेड होतं सगळ्या गोष्टी. तर तिकडे घडलं. वडील घरी होते, रात्रीची वेळ, आम्ही सगळं झोपलेलो इथे, मी माझ्या वडिलांच्या काठाने झोपलेलो. त्यांना सांगितलं की म्हणजे असं आपलं जाग आला रात्री अचानक. ती असेल जवळपास 12-12:30ची गोष्ट असेल. आता कसं आहे, झोपायचे माझे वडील, आता सगळेजण आपण शांत झोपलेलो आहे. जाग आला आणि तिथे खूप सारा धनधन आवाज यायचा असा. आणि कसं आहे, स्लॅबचं घर असलं तर ते आवाज येतं. मला वाटलं की खालचा आहे, पण तो आवाज नसा वाढत असा जवळ यायचा आणि थांबून जायचा आणि परत तिकडे जाऊन परत असं 3 वेळा 4 वेळा घडलं. मी पळत जाते. तर मी माझ्या वडिलांचा असा हात पकडून घेतला, असं हात असं आपला थरथरतो. तर माझे वडील म्हणले, असं म्हणजे त्यांची जाग आला त्यांना की असं का करतोय तू. तर ते म्हणले की तू एक काम कर, तुला काय भीती वाटत आहे का, तुला काय वाटत आहे का, तुला बरं नाही वाटत आहे की काय वाटत आहे तुला, नेमकं सांग. तर म्हणजे कसं आपल्या त्यावेळेस ना काहीच आठवत नाही, काही समजू शकत नाही, आपण कोणाला समजवू शकत नाही. तर ते मला काहीतरी दिसत आहे. तर त्यांना जसं म्हणजे जाग आला, ते काय म्हटले ठीक आहे लाईट सुरू करतो, लाईट सुरू राहू दे, मी झोपतो. मग परत तसं मग अजून ते हळूहळू आढळलं, पण ते दिसत नव्हतं. ते आवाज येत गेला. आणि माझे वडील म्हणते मग त्यांना काहीतरी असं पडण्याचा आवाज आला. तर तिकडे काहीतरी पडलेलं. आता काहीच पडलं म्हणजे काहीच होतं नाही, कोणी काही नाही. हे काहीतरी डबा पडलेला होता आमच्याकडला, आतमधला किचनमधला तो डबा पडलेला. तो डबा पडल्यानंतर आता बघितलं तर ते डबा पण सगळं काही प्रॉपर ठेवलेलं होतं, कुठेच असं काही असं काठावर नाही, काही नाही, प्रॉपर सगळं काही, मॅसिव्ह काहीच नव्हतं. तर ते पडला कसा, तो पडला. तर मग त्याच्यानंतर त्यांना थोडंसं काहीतरी वाटलं का काहीतरी आहे, थोडंसं जाणीव झाली त्यांना की काहीतरी हे लोक सांगतात अशी मजाक नाही करते, काहीतरी आहे. मग हळूहळू त्यांना पण आवाज आला किंवा त्यांनी आढळलं की माझी आई झोपायची नाही. मग माझ्या आईला बघायची ना तिथे, मग म्हणायची की नाही आता आपल्याला जर आपल्या परिवाराला वाचवायचं आहे तर काहीतरी करणं आवश्यक आहे. तर तेव्हा त्यांनी तो डिसिजन घेतला की ठीक आहे आपण 2 पैसे जास्त देऊ वाटल्यास, पण रूम चेंज करायची. तर तेव्हा त्यांनी तो डिसिजन घेतला की ठीक आहे रूम चेंज करू आपण. पण त्याच्या आधीचे जेवढे पण कृत्य घडले ते आम्हीच नाही तर आमच्या जसे की माझी आत्या वगैरे होती त्यांनी पण सांगितलं, त्यांनी पण म्हणजे थोडंसं त्यांना वाटलं की नाही काहीतरी आहे, म्हणजे असं बिल्डअप झालं त्यांचं की नाही, काहीतरी विश्वास थोडासा निर्माण झाला की असं असतं. त्यांना माहिती आहे
की कुठेतरी पॉझिटिव्ह आहे तर कुठेतरी निगेटिव्ह असतं. तर ते आणि कसं आहे, आम्ही जिथे राहायचो ना तो एरिया त्याच्यासाठी थोडासा फेमस होता त्या गोष्टींकरिता. तिकडे चिंचेचं झाड होतं, तिकडे पण सगळ्या गोष्टी त्या घडायच्या आणि खूप जळलेले व्यक्ती आणि बाई जी म्हणतो जळलेली बाई, म्हणजे असे खूप कृत्य तिथे घडलेले होते. तर ते कसं आहे वशमध्ये करतात, तांत्रिक विद्या त्यांच्याकडे असते काही लोक, आणि कसे काही लोक असतात ते दिसत नाही आपल्याला, आपल्या लोकांमध्येच असतात पण ते कळून येत नाही, हे लोक तेच करतात. हा तेच करतात. तर आम्हाला भीती वाटायची. तर आम्ही पण एक दिवस तसंच आम्ही दिवाळीमध्ये माझ्या आत्याकडे गेलो होतो. मी तुम्हाला जसं की सांगितलं की पंचमीला आम्ही दिवाळी साजरी केली होती. त्याच्यानंतर आम्ही जसं की दुसरा तिसरा दिवस होता दिवाळीचा, आम्ही घरी आलो. पाहुणे वगैरे पण आले होते आमच्यासोबत घरी की आम्ही चला बा आम्ही पण येऊ तुमच्याकडे दिवाळी साजरी करायला. तर साजरी करताच्या म्हणजे आम्ही जस्ट आलो होतो, रूमच्या समोर काहीतरी निंबू कापलेला ठेवला होता. ते कोणी ठेवला काय ठेवला कोणालाच काय माहीत नाही, आणि कोणाला म्हणजे असं कोणी विश्वास पण करत नाही. पण आम्ही काय केलं, उचललं आणि फेकून दिलं. कुठे बाजूलाच बिलकुल गॅलरी होती तिकडच्या तिकडून फेकून दिला आपण. तर मग काही तेवढं कृत्य वाटलं नाही, पण सगळ्यांच्या मनात तर मग ते दिसलं की बघा आम्ही सांगतो ते खोटं नाही, काहीतरी आहे. तर म्हणजे असं त्यांना सगळ्यांना जाणून आलं की नाही काहीतरी हे लोक सांगताय. म्हणजे आणि कसं आहे आम्ही गळ्यात, तुम्ही बघत असाल माझ्या गळ्यात काहीच नाही. म्हणजे आम्ही कसं आहे देवाच्या मध्ये विश्वास करतो सगळ्या गोष्टी. पण तुम्ही म्हणाल की माझ्या आजीने सगळं, तुम्ही करदोडा द्या, हातात हे बांधा ते बांधा, सगळं काय करा, तुमच्या डोळ्याने तर दिसतंय ना ते कृत्य, तुम्ही कसं स्वतःला कसं समजवाल तुम्ही. तर ते सगळ्यांना बिल्डअप होत गेलं. तर मग तेव्हा ते आम्ही कुठेतरी डिसिजन घेतलं की रूम चेंज करणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग काहीतरी होईल. त्याच्यानंतर तुमचे वडील तयार झालेत. माझ्या आजीनी बनवलं, आजोबांनी माझे नानाजी जे होते त्यांनी पण सांगितलं की बघा माझी मुलीला त्रास होतोय हा सगळा, तर तुम्हाला जर हे बंद करायचं आहे, हे मुलं पण आहेत लहान, आणि जर पुढे जर काय झालं तर मग जिम्मेदार कोण राहील. मग ते सगळं थोडंसं डिसाईड करून आणि हार्ड डिसिजन घेऊन, कारण तेव्हा आमची परिस्थिती नव्हती तेवढी, सो तेव्हा मग डिसिजन घेऊन आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो. पण तिथे पण ते हळूहळू येत होता. आपण आता परत तिकडे येऊया. तुम्ही म्हटले की ते तुम्ही सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा पठण करायला लागले, मग त्यानंतर पुढे झालं काय? मग पुढं झालं कसं आहे की आम्ही हनुमान चालीसा पठण करायचो, तर तेव्हा ते वाटायचं नाही, पण ते रात्री झोपत्या वेळेस ते कानामध्ये गुणगुण सतत सुरू असायचं. पण ते कसं तुटलं नव्हतं प्रॉपर. ते तोडायसाठी म्हणजे नेमकं आम्ही असं केलं की म्हणजे प्रत्येक सॅटर्डेला शनिवारला म्हणजे आम्ही मंदिरात जायचो हनुमानजीच्या, आणि त्यांना म्हणजे काहीतरी जल अर्पण किंवा नमस्कार तरी करायचो. म्हणजे ते नेमकं कसं आहे आपल्यासोबत काहीतरी आहे बघ शक्ती. तर मग ते कशी तुटत जाते ती गोष्ट. आणि आमच्याकडे तुळशीची माळ वगैरे, तर ती तुटली म्हणजे तर मी सोडली आम्ही घालणं. पण ती तुटली वगैरे तर आपण काढून ठेवून देतो, ती घालत नाही परत. तर ते कसंच थोडं साथ द्यायची ती गोष्ट. आणि मग आम्ही जसं ते दुसऱ्या नवीन घरामध्ये शिफ्ट केलं, तिकडे आम्ही जसं की तुळशी लावली, तर ते सगळी जगली. मग याच्यातून सगळं जाणून येत होतं की काहीतरी तिकडे आहे. मग आम्ही इकडे जेव्हा इकडे शिफ्ट झालो, माझे काही मित्र होते तिकडे, छोटेच होते, म्हणजे त्यांना पण सांगितलं की असं घडतं तिकडे, असं होतं यार. तर ते काय म्हणले काहीतरी असेल म्हणे. मग त्यांना विचारलं की आता त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सोडून जा. आम्ही ती रूम खाली असताना तिकडे न्यू फॅमिली राहायला आली. त्यानंतर ते लोक 3 लोकांची फॅमिली होती असं म्हणतात ते लोक, आम्हाला पण नेमकं माहीत नाही. पण माझ्या मित्रांनी मला सांगितलेली गोष्ट, तिथे कोणीतरी गेलं म्हणे येता येऊन, म्हणजे 3, 4, 5, 6 महिने झाले होते तेव्हा. आणि मे महिन्याची गोष्ट आहे ही. मे महिन्यात मग माझ्या मित्रांनी सांगितलं, सुट्टी लागायच्या आधीची गोष्ट आहे, पेपर जस्ट संपलेले होते, तू जिकडे राहत होता तिकडे कोणतरी मरण पावलाय म्हणे. बापरे, म्हणजे फॅमिली नवीन राहायला आलती आणि त्याच्यातलंच एक जण गेलं. तर आता नेमकं होऊ शकतं कोणाला काही प्रॉब्लेम, पण आम्हाला माहित होतं की तिथे काहीतरी जाणार आहे. आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सोडली ती रूम. तर त्यानंतर जे कृत्य घडलं त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही वाचलो. त्यानंतर ती गोष्ट तुटली, कधीच आली नाही. आणि आजपर्यंत कुठेही अंधारात गेलो किंवा काही, आता कधीच भीती वाटत नाही. माझ्या आईला पण नाही, माझ्या भावाला पण नाही, कोणालाच नाही रात्री. आणि कसं आहे आपल्याला भीती निर्माण करण्याच्या मागचं कारण म्हणजे कसं आहे, काहीतरी असतं. आणि लोकांनी तर असं पण म्हटलं होतं की माझी मेंटल पेशंट आहे. हां, आणि आता मनोरुग्ण आहे. तरी तिला आम्ही आता जस्ट गेल्या मागच्या वर्षीची गोष्ट आहे, माझे वडील वारलेत 2023 म्हणजे मार्च महिन्यामध्ये. तर त्याच्या आधी ना माझी आई अशीच थोडी फार बिहेव करायची. तर ती काय म्हणायची की अशा व्यक्तींची नावं घ्यायची जी आम्हाला कधी माहीत नाही, ही माझी आई आहे, ते माझे वडील आहे,
किंवा तिच्यावर काहीतरी वास झालेला असला नाही का, तर काहीतरी आहे, म्हणजे नेमकं मला काहीतरी घडत आहे. मध्ये तिला ते साप वगैरे दिसायची मंदिरामध्ये. ती मंदिरात ते तिने एक दिवस काय केलं, तिचं कृत्य सांगतो थोडंसं, की मंदिरातले देव होते आमचे, तर तिला ते थोडंसं मेंटली थोडंसं ती डिस्टर्ब होती. तर तिने काय केलं, मंदिरातले देव घेतले, विष्णू काही असे छोटे मोठे देव घेतलेत, बॅगमध्ये भरले, निर्माल्य पण एकत्र टाकलं आणि माझ्या वडिलांना म्हटलं की चला आपण थोडंसं जाऊ, म्हणजे असं नदीत निर्माल्य आहे ते शिरवून देऊ, जास्त झालं आहे. माझे वडील घेऊन गेले. तलाव आहे आमच्याकडे, तर त्या तलावामध्ये आम्ही तिकडे गेलो. माझ्या आईने ते टाकलं त्याच्यात. तर माझ्या वडिलांना आवाज आला, खन म्हणून, असं ते खनखन आवाज येतो ना आपल्या मूर्त्यांचा. तर ते मग घरी येऊन बघतात, ती मूर्त्या नव्हत्या, देवघरातल्या मूर्त्या शिरवल्या होत्या. तर ते का विचारलं माझ्या आईला की का अशी करते तू. तर ती सांगत गेली, तुम्ही माझे हस्बंड नाही, हे मुलं काय म्हणते, तर तुम्ही काहीतरी माझ्यासोबत गुणगुण काहीतरी घोळ करताय. ते परक्या व्यक्तींची नावं घ्यायची, मी नावं घेऊ शकत नाही, पण ते कोणत्या तरी व्यक्तींची नावं घ्यायची, ती माझी वडील आहे, ती माझी आई आहे, असं कृत्य आता पण घडत होतं. आणि आता पण थोडंफार कधीतरी वाटतं मला. तर आम्ही कसं आहे, ते मानसिक याच्यातमध्ये थोडंसं म्हणजे कसं आहे, आपण या गोष्टींकडे वळण्याऐवजी आम्ही मेडिकलचा सहारा घेतला. तर आम्ही मेंटल पेशंटकडे आपले कन्सल्टंट घेतला, त्यांच्याकडे हे केला. तर त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम आहे, पण त्यानंतरही आपण म्हणतो उपचार केल्यानंतर पण ती तशी म्हणायची. तर मग मला वाटतं कुठेतरी की नाही, हे आपले ती पण गोष्ट नाही आणि ही पण गोष्ट नाही. ती होती 50% संपली, त्यानंतर जर ही गोष्ट घडत आहे तर काहीतरी तथ्य आहे. तर अजूनही ती गोष्ट कधी कधी वाटते आम्हाला की काहीतरी घडतंय म्हणून. पहिल्यापेक्षा आताची परिस्थिती कशी आईची, बट तिचं ते मानसिक विकार जो म्हणतो ते थोडासा वाढत चाललाय. तर मला असं वाटतं की कन्सर्न घ्यायचं, पण आताच्या कलियुगामध्ये आपण सध्या कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. खूप वेगळे वेगळे कृत्य ऐकू येतात कानांवर, आणि की असं घडतं तसं घडतं, म्हणून असं वाटतं की नाही, जितकं दूर राहिला तितकंच बेटर आहे. तर आम्ही ट्राय करतोय की थोडंसं मेडिटेशन करतील, पण ती करत नाही. तर थोडंसं वाटतं कुठेतरी की ते अजून गोष्ट परत येते. तुमच्या वडिलांचा कसा काय मृत्यू झाला होता. आणि ते पण गोष्ट मला म्हणजे आम्हाला म्हणतात, डॉक्टरनी की सांगितलं होतं, आम्ही पण डॉक्टरांना विचारलं की म्हणतात की हार्ट अटॅकमुळे आला त्यांना मृत्यू, पण त्यांना कफचा प्रॉब्लेम होता. तर आता लोकांची म्हणणंच आहे की माझ्या आईने जीव घेतला बा माझ्या वडिलांचं, म्हणजे लोक म्हणतात. तर त्याच्यामुळे माझी परत डिस्टर्ब झाली. तर तिला ते थोडंसं मेंटल थोडंसं आणखी विकारायचा स्ट्रेस झाला की तुमच्या हस्बंडने आत्महत्या केली. माझी मंदिरात जायची, तिथे तिला लोक टोकायचे की मग माझी परत डिस्टर्ब झाली. तर नाही तर आता इथपर्यंत तर थोडंसं बरंच झालेलं होतं, पण जवळपास. आणि मला तर अजूनही तसं वाटतं की माझ्या वडिलांचा मृत्यू जे झालात ना, कुठेतरी मिस्ट्री आहे, काहीतरी असं, म्हणजे सगळं काही परफेक्ट होते, फक्त त्यांना कफचा इश्यू होता, खूप खोकल्याचे ते. आणि वय होतं 55. ठीक आहे, एवढं जास्त नव्हतं, म्हणजे कमी वयात गेलेत ते. तर मी ऑफिसला गेलो होतो त्यावेळेस, आणि ऑफिसला सकाळी बोलून गेलो त्यांना की आपण दवाखान्यात जाऊ का. तर ते म्हणले की तू जा, आपल्याला पैशाची गरज आहे. आणि कसं आम्ही फायनान्शियली तेव्हा पण स्टेबल नव्हतो, मला म्हणजे तेवढा काही पगार नव्हता. ते म्हणले की ठीक आहे, तू एक काम कर, तू ऑफिसला जा, मी आईला घेऊन दवाखान्यात जातो. तर दुपारची गोष्ट आहे ही, 2 वाजताची म्हणे. माझी आईंना म्हटलं म्हणे की मला काहीतरी थंड पिवशा वाटत आहे, तर तू काहीतरी थंड घेऊन ये. तर आदल्या दिवशी ना काय झालं होतं, त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट सांगतो, रात्री सलाईन आणि इंजेक्शन देऊन आणलेलं होतं आम्ही. तर त्यांना ते मधामधात ते थोडंसं ब्रिथिंग घ्यायला त्रास व्हायचा, त्यांना पंप वगैरे दिला होता. पंप वगैरे सगळं प्रॉपर होतं त्याच्यामध्ये. रात्री आले, पूर्ण बॉडी थंडी पडून गेली होती, पूर्ण ब्लँकेट्स आम्ही पांघरवलेत की थोडं गरम वाटेल, सगळं केलं, कारण सलाईन लावल्यानंतर थोडंसं बॉडी थंडी असते म्हणे. तर ते सगळं काही झालं. मग काही वेळानंतर प्रॉपर ते येत गेले. अन्न वगैरे तेव्हा त्यांनी थोडंसं म्हटलं की ठीक आहे, मी थोडंसं काहीतरी खातो, 2 चम्मच काहीतरी खिचडी खाल्ली त्यांनी, बस झालं. त्यानंतर मॉर्निंगला बोललो ते शेवटचं, त्याच्यानंतर बोलायचा क्षणच आला नाही. मी घरी येऊन बघतो, मला फोन करून बोलवलं की असं तब्येत बरी नाही, तू ये. आणि सगळेजण हॉस्पिटलला होते. तर हॉस्पिटलमध्ये म्हणजे घरीच गेलेले ते, पण ते हॉस्पिटलवाल्यांनी पण म्हणजे थोडंसं एंटरटेन केलं आम्हाला की बॉडी जिवंत आहे, करू काहीतरी. ते थोडंसं विकार घडत गेला. सो मला कुठेतरी वाटतं की ते परत रिटर्न येते ती गोष्ट, पण लिंकेज करू शकत नाही मी, कारण मी आता तिथे त्यांच्यासोबत राहत नाही. तर माझा भाऊ वगैरे राहतो, तो पण माझ्या वडिलांच्या जागेवर लागलेला आहे आता, म्हणजे परमनंट नाही ती, पण आहे. बरं, तर हा होता तुमच्यासोबत घडलेला अनुभव.
तर मित्रांनो, हा होता आदित्य सरांसोबत घडलेला अनुभव आणि त्यांच्या वडिलांनी काही गोष्टींमध्ये विश्वास नाही ठेवला, त्यामुळे ह्या गोष्टींचा पूर्ण हा जोर वाढत गेला आणि त्यांच्या आईच्या मेंटल हेल्थपर्यंत पण हा विषय आला. त्याच्यामुळं तुमच्या जर फॅमिलीमध्ये जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टींना थोडंसं सिरियसली बघा, विश्वास ठेवा, कारण की ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी पुढं मोठ्या घडू शकतात, त्या वाचतील. तर ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि दरवेळेसप्रमाणे जर तुम्हाला आमच्यासोबत पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की आम्हाला तिकडे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.